शकता तुम्ही लसूण मी घेतलेला बारीक चिरून भरपूर सारा तो टाकून दिलेला आहे. लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा. लसूण आपल्या छान परतल्याच्यानंतर तिथे मी 4 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून द्यायचे आपल्याला. आणि कांदे पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा. पाहू शकता अशा पद्धतीने छान कांदा परतून घ्यायचे तेलावर आपल्याला. थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं मैत्रिणी. हिंग तर तुम्ही टाकीत जावा, पोटाला चांगला असतो आणि पचायला पण चांगला असतो. कांदा आपल्या छान परतल्याच्यानंतर पुढे काय करायचे बघा. अद्रक मी किसून घेतलं होतं, अद्रक आपल्याला टाकून द्यायचे आणि अद्रक पण तेलावर कांद्यासोबत छान परतून घ्यायचे बघा. अद्रकने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणी. अद्रक तुम्ही टाकू शकता छान आणि आपल्या शरीराला पण अद्रक चांगलं असतं खालीलं. इथे मी जिरा पावडर टाकून घेतलेली 1 चमचा हळद घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे मैत्रिणी. भाजीला खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्याने. त्यानंतर 1 बेडगी मिरची पावडर कलरची ती टाकलेली 1 चमचा आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा कांद्यासोबत. त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे बघा. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर परत आपल्याला हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मैत्रिणींनो इथे मी लाल मिरची आणि लसूण हे छान बारीक मिक्सरला वाटून घेतलं होतं. ते 1 चमचा मी ते टाकून घेतलेले आहे मिरची. आणि ही मिरची पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा कांद्यासोबत. मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून पहा. वांग्याचं भरीत खूप छान होतं. तर आता त्यानंतर आपल्याला इथे मी मॅश करून घेतलेले वांग ते टाकून द्यायचे आपल्याला. आणि वांग पण कांद्यासोबत आपल्याला छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे बघा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे. पाहू शकता मैत्रिणींनो बिलकुल पण टाइम लागत नाही. ह्या रेसिपीला झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही सकाळच्या घाईच्या कामात टिफिनसाठी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. छान असं आपलं भरीत हे झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही.